मित्रांनो नमस्कार. मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर आज काही असं काही तसं या सदरात एक व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, या सदरामध्ये मी आपणास एका अतिशय रोमहर्षक अशा अनुभवांवर लिहिलेल्या, ज्यांनी ते स्वतःच अनुभवलेले आहेत अशा अनुभवांवर लिहिलेल्या एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. त्या पुस्तकाचा आधी मी आपल्याला मुखपृष्ठ दाखवतो. आपल्या लक्षात येणार नाही, प्रतिमा उलटी उमटलेली आहे आणि त्याच्यामुळे मी या पुस्तकाचं नाव काय आणि लेखकाचं नाव काय हे आपणास सांगतो. पुस्तकाचं नाव आहे अरिष्टा, अजून मी इथेच आहे. अरिष्टा म्हणजे ज्याला आपण महाभयानक संकट म्हणतो, त्या संकटाला उद्देशून हा लेखक म्हणतोय अरिष्टा, अजून मी इथेच आहे, म्हणजे मी संपलो नाही. म्हणजे हे अरिष्ट कसं असेल? ज्याच्या मागे लागलं त्याला आयुष्यातून उठवणार. आणि आपल्या लक्षात येत असेल की असं अरिष्ट आज कोणतं आहे? अर्थात कॅन्सर. डॉक्टरांनी एखाद्या पेशंटच्या संदर्भात कॅन्सर हा शब्द नुसता उच्चारला तरी सुद्धा तो पेशंट अर्धमेला होतो. हे मी स्वतः माझा लहान भाऊ पंडित याच्या संदर्भात अनुभवलेलं आहे. त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता, अवघड कॅन्सर होता. इथे या पवारांना अगदी तंदुरुस्त असताना, काहीही अशी कुठली लक्षणं नाहीत, वय फार झालं तर 30 किंवा 32 वर्षे, अर्थात ज्यावेळी त्यांना हा कॅन्सर झाला त्यावेळेस. पण एक दिवस लहान बहिणीला परीक्षेला घेऊन जात असताना त्यांच्या आईनं पाठीमागून बसलं की हा मोटरसायकलच्या सीटवर थोडासा तिरपा बसलेला आहे आणि याची एक जी बाजू आहे नितंबाची ती थोडीशी फुगीर वाटते. आणि मग त्यांनी त्या आल्यावर चौकशी केली, हे काय? अर्थात तिथे एक गाठ होती, त्याला एक बारीकशी फुंसी होती. थोडंसं 2-3 महिन्यापासून एक गाठ होती आणि ती हाताला लागतही असेल का, पण लेखकानं फारसं तिच्याकडे ध्यान दिलं नाही. आणि पण नंतर मात्र आईने सांगितलं की तू तपासून घे. आणि मग त्यांनी तपासलं. सुरुवातीला जिथे कुठे तपासलं त्या डॉक्टरांनी सांगितलं की बुवा हे प्रकरण गंभीर आहे, आमच्या हाताच्या बाहेरचं आहे, तुम्ही एकतर हैदराबादला जा, औरंगाबादला जा किंवा मग मुंबईला जा. या तिन्ही ज्या स्थळांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, रामेश्वर पवार यांनाही लक्षात आले की खरोखर काहीतरी गंभीर बाब आहे. आणि मग प्राथमिक तपासणीसाठी ते औरंगाबादला गेले. तिथे काही टेस्ट केल्या गेल्या आणि त्याच्यातूनही डॉक्टरांनी असं फारसं निश्चित काही सांगितलं नाही. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बुवा टाटा कॅन्सरला जा. आणि ते टाटा कॅन्सरला गेले. तिथे तपासण्या करण्याच्या पहिल्या भागामध्ये, म्हणजे सुरुवातीला जी तपासणी वगैरे त्यांची झाली, त्याचे काही तुकडे बायोप्सीमधून जे आधीच औरंगाबादच्या डॉक्टरांनी घेतले होते ते तुकडे तपासायला पाठविले. आणि 3-4 दिवसांनी किंवा 5-6 दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. आणि त्यांना धक्का बसला की आपल्यासारख्या सुदृढ माणसाला असं काही होत असेल मग तर कठीणच आहे. मग डॉक्टरांकडे त्यांनी चौकशी केली की हा कसला कॅन्सर आहे, त्याचं काय नाव आहे. डॉक्टरांनी त्या कॅन्सरचं नाव सांगितलं. थोडंसं इंग्रजी नाव त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे लेखकाने इंग्रजी नाव दिलेलं आहे, त्याचा उच्चार मला नीट करता येणं शक्य नाही. EWINGS
असा पहिल्या शब्दाचं स्पेलिंग आहे. आता हा ई कदाचित जर आपण हलंत ठेवलं म्हणजे त्याचा उच्चार करायचा नाही असं जर ठरवलं तर विंग्ज असा उच्चार होऊ शकतो. EWINGS विंग्ज सारकोमा SARCOMA. अर्थात डॉक्टर ते तज्ज्ञ असल्यामुळे पवारांनी त्यांना विचारलं की सर हे कसं आहे, काय असते हा रोग आणि हा बरा होऊ शकतो का, महत्त्वाचं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा रोग साधारणतः जे तरुण आहेत किंवा लहान बालकं आहेत त्यांच्यामध्ये उद्भवतो आणि तो कमरेच्या खाली घुटण्यापर्यंत कुठेही उद्भवतो. त्याची बारीकशी फुंसी येते, आतल्या गाठ धरते आणि हा कॅन्सर वाढत जातो. डॉक्टरांना विचारलं त्यांनी की हा बरा होऊ शकतो का, आपण प्रयत्न करू. डॉक्टर याच्यापेक्षा काय सांगणार. आणि मग प्रयत्न सुरू झाले. त्यांना या रोगावरचा उपचार म्हणून सुरुवातीलाच केमो देण्यात आले आणि मग एकामागून एक केमो घेत असताना साधारणतः एक साखळी 5 दिवसांची असते, अशा काही 3-4 साखळ्या घेत असताना हा जो केमो असतो तो लेखाचा माणसाला थकवतो, खूप थकवतो. अंगावरचे केस सुद्धा जातात, जागोजागचे केस जातात. ही गोष्ट त्यांना अर्थात जशी थकवणारी होती तशी खचवणारी सुद्धा होती. पण या काळामध्ये म्हणजे थोडंसं आधीच्या काळात, सुरुवातीच्या काळात जेव्हा हे कन्फर्म नेमकं व्हायचं त्या काळामध्ये त्यांच्याकडे एक नंदुरबारवरून ताई आल्या. माडी, लेखकाने सुरुवातीला त्यांचा उल्लेख माडी असा केला तेव्हा मला असं वाटलं की हे कधी शैक्षणिक संस्था असावी. तर त्या ताई होत्या आणि नंदुरबारमधल्या एका केंद्राच्या त्या केंद्र प्रमुख होत्या, पण अतिशय हुशार होत्या. आणि त्यातला हा जो माडी शब्द आहे, या माडी शब्दाचा तिकडच्या बोलीमध्ये अर्थ म्हणजे खानदेशची जी बोली आहे तिच्यामध्ये अर्थ आई. तिला सगळे लोक माडीच म्हणायचे, अर्थात पवार सुद्धा माडीच म्हणायचे. माडी म्हणजे आई. पवारांच्या बाबतीत पवाराच्या अंगी असणारे जे काही गुण आहेत ते त्यांनी हेरले. पवार एखाद्या बाबतीत आपले विचार किती सूत्रबद्ध पद्धतीने मांडतात, किती आत्मविश्वासानं मांडतात, मांडताना त्यांची भाषा किती प्रगल्भ आहे याचा माडींनी अनुभव घेतल्यावर त्यांनी पवारांना प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे मग पवारांना वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाची अशी व्यासपीठं उपलब्ध झाली. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी जवळपास 8-8.5 वर्ष काम केलं. असंख्य शिक्षक लोक त्यांचे मित्र बनले. त्याच्यानंतर मग ही बिमारी उद्भवायच्या आधी किंवा जी उद्भवली असेल कदाचित, पण त्या काळामध्ये 5-6 महिने आधी त्यांची बदली हिंगोली जिल्ह्यात झाली. 5-6 महिन्याचा काळ हा म्हणजे फार कमी काळ आहे, पण तरी या 6 महिन्याच्या काळात त्यांनी आपलं प्रभुत्व त्या ठिकाणी दाखवलं होतं. त्यामुळे बरेच लोक त्यांना ओळखत होते. ह्या ज्या माडी आहेत, ह्या माडींना जेव्हा पहिल्यांदा कळलं की पवारांना अशा अशा प्रकारचा कॅन्सर झालेला आहे, तेव्हा त्या इतक्या अस्वस्थ झाल्या की त्यांना भेटायला त्या नंदुरबारवरून आल्या. त्यांचं बोलणं अतिशय प्रेरक होतं, नेहमी प्रेरक होतं आणि त्याही वेळेस ते प्रेरक आहे असं लक्षात आलं. आणि त्यांनी सांगितलं की हटायचं नाही, हरायचं नाही, लढायचं. ती एक प्रेरणा त्यांनी घेतली. आता हे केमो
एका मागोमाग एक चालू झाले आणि त्याच्या वेदना सुरू झाल्या. लेखक याच्यामध्ये लिहितात की कॅन्सर हा वेदनादायी नाही, अजिबात नाही, पण या केमोमुळे शरीरामध्ये जी द्रव्ये जातात, रासायनिक द्रव्ये जातात, ती माणसाला थकवणारी असतात. आणि मग त्यातून त्यांना प्रेरणा देणारे आणखी काही घटक मिळाले, जशा माडी होत्या. तसाच गायत्री विद्यापीठ नावाचं हिंगोलीचं जे संस्थान आहे, तिथे ते जात आणि तिथं काही आध्यात्मिक स्वरूपाचं त्यांना प्रबोधन झालं. त्यातून किंवा ध्यानधारणा करून किंवा जे काही आपण प्राणायाम वगैरे करतो त्या प्राणायामामधून त्यांनी खूप मोठी प्रेरणा घेतली. आणि असं त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो आहोत त्यामुळे आपण या रोगावर कंट्रोल करू शकतो. आणि खरोखर केलं त्यांनी. हे सगळं करत असताना जो कालावधी लागला, जे काही 3-4 वर्षाचा कालावधी लागला, या कालावधीमध्ये त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती, त्यांची लहान बहीण त्यांच्यासोबत होती, त्यांची मोठी बहीण PSI आणि सध्या ती धर्माबादला आहे. असं मी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेलो हे पुस्तक वाचल्यावर हिंगोलीला, तेव्हा त्यांनी सांगितलं. भगिनीमुळे त्यांना आर्थिक भार बराच त्यांचा हलका झाला, पण तेवढा पुरेसा नव्हता. पण महत्त्वाची एक गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली ती अशी की त्यांच्या कॅन्सरबद्दल जेव्हा नंदुरबार जिल्ह्यातल्या शिक्षकांना कळलं, तेव्हा त्यांनी एक ठरवलं की आपण त्यांना कोणीही फोन वगैरे करून नुसता शाब्दिक दिलासा द्यायचा नाही, तर आपण त्यांच्यासाठी काही सहाय्यता निधी उभा करायचा. आणि ते लोक कामाला लागले. ही गोष्ट जेव्हा हिंगोली जिल्ह्यातल्या शिक्षकांना कळली, तेव्हा यांनी सुद्धा त्या गोष्टीपासून प्रेरणा घेऊन पवारांच्यासाठी सहाय्यता निधी जमा करायला सुरुवात केली. आणि काय गंमत, दोन्ही सहाय्यता निधी हे किती लाखाचे असतील? जवळपास 7.5 लाखाचे. आणि निधी हा असा दिला जात असतो की तो परत करायचा नसतो परत करायचा. अर्थात त्यांची शाळा सुटली होती, पगार बंद झाला होता आणि ट्रीटमेंट सुरू होती आणि त्या काळात या लोकांनी मदत केली. त्याच्यामुळे त्यांना बरंच काही असं सुखकर जे वातावरण आहे ते लाभलं, समाधानकारक वातावरण लाभलं आणि त्याच्यातून ते बरे झाले. पण 2-3 वर्ष त्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण झाला होता की हे आपण लिहिलं पाहिजे, हा अनुभव आपण मांडला पाहिजे. पण ताकद नव्हती हातामध्ये, पेनसुद्धा धरता येत नव्हता. पण जेव्हा पुढे मग ताकद आली अलीकडच्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी हे सगळे अनुभव मांडले आणि लोकांना पुस्तक रूपांनी उपलब्ध करून दिले. हे पुस्तक प्रतिभास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि याचे पृष्ठ आहेत एकूण 144. याची किंमत आहे ₹200. पण अलीकडेच माझं आणि पवारांचं बोलणं झालं, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की सर, ही पुस्तकं सगळी माझ्याकडेच विक्रीला आहेत, तेव्हा मी काही सवलतीत मी लोकांना ही पुस्तकं उपलब्ध करून देऊ शकेन. अर्थात ते किती सवलत देतात वगैरे आता ते त्यांच्याशी संपर्क करून आपण विचारू शकता. आणि म्हणून मग मी त्यांचा जो नंबर आहे, फोन नंबर आहे, तो देतो आपल्याला. 96 57 74 59 13. 96 57 74 59 13. मित्रांनो, अवश्य हे पुस्तक वाचा. या लेखकाचे कॅन्सरबाबतचे आणि तो सहन करण्याबाबतचे जे अनुभव आहेत ते आपण जर आत्मसात केले, दुर्दैवाने आपल्यापैकी कोणाला किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना वगैरे जर ही व्याधी झालीच, तर त्यातून त्यांना दिलासा मिळू शकेल. आणि म्हणून हे पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. नमस्कार.